गॅसचा जो तुटवडा सध्या राज्यभरात निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम आता हॉटेल्सवर होण्यास सुरुवात झालेली आहे। देशभरातली परिस्थिती काय बघूयात। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाही। भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची ही माहिती। पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः बंद। घरगुती गॅसची गाडी 3 दिवसांनंतर सेंटरवर आली। घरगुती गॅसही उपलब्ध नाही, त्यामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता। पुण्यात हॉटेल्समधल्या सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे चूल पेटली, सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे हॉटेल चालकांकडून चुलीवरती जेवण बनवणं सुरू। एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका। एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज। मात्र युद्धामुळे आता पुरवठा विस्कळीत झाला। स्टील कंपन्यांमधील युनिट बंद पडण्याच्या मार्गावर। युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योगांना मोठा फटका। लहान मोठ्या 50 प्लांटना एलपीजी गॅस आज संपणार। सर्वाधिक फटका ऑटो इंडस्ट्रीला। 3000 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न। मसिआ संघटनेच्या अध्यक्षांचा पेट्रोलियम मंत्रालयासोबत पत्रव्यवहारही। गॅस तुटवड्याच्या भीतीने कोल्हापूरमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग। राजा रामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारात लांबच लांब रांग लागली। एजन्सीकडून 5 तारखेच्या आधी बुकिंग केलेल्या लोकांना सिलेंडर मिळेल अशा सूचना देण्यात आल्यानं ग्राहक संभ्रमात। नागपूरमधील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा। 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्यानं अडचण। सिलेंडरचा पुरवठा न झाल्यास व्यवसाय बंद करण्याची वेळ। नागपूरमध्ये एलपीजी तुटवड्याची तक्रार येताच जिल्हा प्रशासनानं घेतली दखल। जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथकं तयार। शहरातील विविध हॉटेल्सला भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली। हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी आता 3 सदस्यांची समिती गठीत। पेट्रोलियम मंत्रालयाची ही माहिती। तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेशही दिले। गॅस सिलेंडरचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भातल्या काही अपडेट्स। इराण अमेरिका युद्धाचा परिणाम निर्यातीवर। जेएनपीए बंदरात 4000 कंटेनर अडकले। 1500 कंटेनर नाशवंत पदार्थांचे अशी माहिती। युद्धामुळे शिपिंग कंपन्यांचा शिपिंगसाठी नकार। दरम्यान जेएनपीटीकडून आता निर्यातदारांना मोठा दिलासा। बंदरात अडकलेल्या जहाजांसाठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला। नवी मुंबईमधल्या जेएनपीटीला नाना पटोलेंनी भेट दिली। जेएनपीटीमधील परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान इराण अमेरिका युद्धामुळे जेएनपीटी बंदरात कृषी मालाचे अनेक कंटेनर अडकून पडले। इंधन संकटावर राज्य सरकार सभागृहात बोलण्याची शक्यता। सध्या परिस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली जाण्याची शक्यता। घरगुती गॅस सिलेंडर रिफिल बुकिंग आता 21 दिवसांऐवजी 25 दिवसांचं असेल। साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय। नियमात केलेला बदल हा चुकीचा आहे। गृहिणींकडून नवा नियम बदलण्याची विनंती। राज्यातील देवस्थानांच्या अन्नछत्रालाही गॅस टंचाईच्या झळा। पंढरपुरात 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक। तर शिर्डीमध्ये 20 दिवस प्रसाद सेवेवरती परिणाम होणार नाही अशी माहिती। शेगाव आणि अक्कलकोट या ठिकाणी देखील टंचाई निर्माण होण्याची शक्यता। आखाती देशातील युद्धाचा अमरावतीमध्ये परिणाम। घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग। हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर जपून वापरण्याचं गॅस एजन्सीचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम। 3 दिवसांमध्ये एलपीजी गॅस दरवाढीचा भडका। दर 61 वरून थेट 75 रुपये प्रति लिटर। दरवाढीमुळे रिक्षा चालक अडचणीत। भाडेवाढीचीही शक्यता। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा। वाळूज एमआयडीसी भागात भारत गॅस एजन्सी बाहेर मोठ्या नागरिकांच्या रांगा। गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। युद्धामुळे ठाण्यातील हॉटेलमध्ये गॅस तुटवडा, तर दुसरीकडे गॅसचे दर देखील वाढवण्यात आले, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक नाराज।